नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 1.3 लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल याचे मार्जिन क्वेश्चन्स। तर मार्जिन क्वेश्चन्स म्हणजे कोणते, तर समासामध्ये जे प्रश्न दिलेले असतात तुम्हाला ते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपलच्या त्या पेजच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला नेक्स्ट पेज आपण टर्न करू, त्यानंतर काही या ब्ल्यू स्ट्रीपमध्ये क्वेश्चन्स दिलेले आपल्याला दिसतील। आता जर आपण इथं पाहिलं तर कोणते क्वेश्चन्स दिसतात, गेस द मीनिंग ऑफ, मीनिंग विचारलेले आहेत, थिंग्स टू डू, ड्रॉ अ मॅप ऑफ द व्हिलेज युजिंग युअर इमॅजिनेशन अँड द डिस्क्रिप्शन गिवन हिअर। तर व्हिलेजचं चित्र काढायचं आहे तुम्हाला, मॅप काढायचं आहे ॲक्च्युली, व्हिलेजचं चित्र नाही। आणि त्यानंतर डिस्क्रिप्शननुसार तिथं इमेजिनरी आपल्याला ते मॅप काढायचं आहे। ड्रॉ द न्यू ड्रेस ऑफ एनी वन ऑफ द टू गर्ल्स, आणि त्या मुलींचा जो ड्रेस दाखवला आहे चित्रामध्ये त्यातील कोणताही एक ड्रेसचं पिक्चर तुम्ही काढायचं आहे। फाइंड आउट हाऊ ईस्टर इज सेलिब्रेटेड, याचा आन्सरसुद्धा मी दिलेलं आहे। ते आन्सर सगळे आपण मार्जिन क्वेश्चन्सचे 1 बाय 1 पाहून घेणार आहोत। अगोदर कुठे कुठे ते क्वेश्चन्स देण्यात आले ते पाहूयात। लिसन अँड आन्सरमध्ये पण म्हटलं आहे, व्हाय डिड अकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा, तर व्हाय डिड मलाशा रन होम। तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत, तर ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा जो लेसन आहे तो व्यवस्थितपणे समजेल। आणि बऱ्याच वेळा शिक्षक काय करतात, तर हे मार्जिन क्वेश्चन्समधले काही क्वेश्चन्स आपल्याला अभ्यासाला देत असतात किंवा परीक्षेमध्ये सुद्धा विचारून घेतात। तर अशा वेळेस तुम्हाला त्यांचे आन्सर्स माहिती पाहिजेत। लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी, तर स्पीकिंग ह्या वर्डशी रिलेटेड म्हणजे सिनॉनिम स्पीकिंगचं सेम मिनिंग वर्ड आपल्याला इथं शोधायचं आहे। तर लेसनमध्ये आपल्याला असे भरपूर वर्ड्स आले, ते सुद्धा मी तुम्हाला दिलेत। चला तर मग आता पाहूयात आपण ह्या लेसनमधले मार्जिन क्वेश्चन्सचे आन्सर। मार्जिन क्वेश्चन्समधला फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड आउट हाऊ ईस्टर इज सेलिब्रेटेड। ख्रिसमस लोक ईस्टर डे सेलिब्रेट करतात, तो फक्त संडेलाच येतो, तर तो कशा पद्धतीने सेलिब्रेट होतं, कशा पद्धतीने साजरा होतो, याचा आन्सर आहे ईस्टर इज सेलिब्रेटेड बाय ख्रिश्चन्स टू रिमेंबर द resurrection of Jesus Christ on Easter Sunday. People go to church and offer special prayers. लोक काय करतात, ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात आणि प्रेयर तिथं करतात। वेअर न्यू क्लोथ्स, नवीन कपडे घालतात। डेकोरेट अँड एक्सचेंज ईस्टर एग्ज, ईस्टर एग्ज एकमेकांना एक्सचेंज करतात, एकमेकांना देतात आणि डेकोरेट करून देतात। शेअर स्वीट्स, चॉकलेट्स अँड फेस्टिव्ह मील्स विथ फॅमिली अँड फ्रेंड्स, सिंग हिम्स अँड सेलिब्रेट विथ जॉय अँड थँक्सगिव्हिंग। तर अगदी आनंदाने हा ईस्टर डे ते साजरा करत असतात। आणि अशा वेळेस काय करतात, तर स्वीट्स असेल, चॉकलेट्स असेल, ते एकमेकांना शेअर करतात। फॅमिली सोबत छान असं मील म्हणजे जेवण ते घेत असतात। आणि त्याचबरोबर काही पवित्र गाणी असतील, त्यांची हिम्स म्हटलेली तर ती गातात। आणि थँक्सगिव्हिंग म्हणजे थँक्यूसुद्धा ते एक प्रकारे म्हणतच असतात एकमेकांना देखील, आणि जीसस ख्राइस्ट यांनासुद्धा, येशू ख्रिस्तांनासुद्धा। तर अशा पद्धतीने ते ईस्टर हा सेलिब्रेट करत असतात, साजरा करत असतात। लिसन अँड आन्सर, व्हाय डिड अकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा, तर मलाशा जी आहे तिला अकुल्का स्ट्राईक का करणार होती, किंवा तिला एक प्रकारे रागवणार होती, मारणार होते अशा पद्धतीने। अकुल्का वॉन्टेड टू स्ट्राईक मलाशा बिकॉज मलाशा स्प्लॅश्ड मडी वॉटर, मलाशाने मडी वॉटर असं घाणेरडं चिखलाचं पाणी त्या अकुल्काच्या न्यू ड्रेसवर उडवलं होतं, म्हणून मेकिंग इट डर्टी, आणि त्या ड्रेसला तिने घाणेरडा बनवलं होतं ते पाणी उडून, म्हणून अकुल्का काय करणार होती, मलाशाला स्ट्राईक करणार होती। सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय डिड मलाशा रन होम, पण मलाशाने काय केलं, मलाशाच्या ते लक्षात आल्यानंतर ती अगदी घरीच पळाली। त्याचा आन्सर आहे, मलाशा रॅन होम बिकॉज शी वॉज फ्रायटन्ड आफ्टर अकुल्का बिकेम अँग्री अँड रॅन आफ्टर हर टू स्ट्राईक हर, तर घाबरून ती पळाली कारण ती घाबरली होती। आणि अकुल्का बिकेम अँग्री, तिला माहिती होतं आता अकुल्का काय झाली, तर रागावलेली आहे आणि ती आपल्या मागे पळणार आहे आपल्याला चांगला चोप देण्यासाठी, म्हणून ती घरी पळाली। लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी, स्पीकिंगशी रिलेटेड सिनॉनिम असलेला वर्ड आपल्याला शोधायचा होता। तर कोणकोणते वर्ड्स आलेले आहेत,
ज्यात बोलणं होतं आहे, स्पीकिंग होतं आहे या स्टोरीमध्ये. तर द वर्ड्स रेफरिंग टू स्पीकिंग आर सेड, स्कोल्डेड, रिप्लाइड, कॉल्ड, क्राईड, शाउटेड, आस्क्ड, आन्सर्ड, बिगॅन टू स्कोल्ड, कर्स्ड, हाऊल्ड. नेक्स्ट पहा, गेस द मिनिंग ऑफ. कशाचा, कोणत्या वर्डचं गेस करायचं आपल्याला. वन वर्ड ब्रॉड बॅक अनदर, म्हणजे एका शब्द दुसऱ्या शब्दाला सोबत आणत असतो. एक प्रकारे जेव्हा वादविवाद होत असतात, जर एकाने एक शब्द बोलला तर दुसरा त्या जागेवर दुसरे 2 किंवा 4 शब्द बोलत असतात. ह्या अर्थाने इथं हे घेतलं आहे सेंटेन्स. आन्सर आहे इट मीन्स वन अँग्री वर्ड लेड टू अनदर अँड द क्वॉरल केप्ट ग्रोईंग. आणि अशा पद्धतीने एक जण एक शब्द बोलला तर समोरचा जो भांडण करणार आहे, क्वॉरल करणार आहे, तो काय बोलणार आहे, 2 शब्द निश्चितच बोलणार आहे. आणि समोरचा जेव्हा 2 शब्द बोलेल तर इकडचा नक्कीच त्याला 2 शब्द अजून बोलणार आहे किंवा 4 शब्द अजून बोलणार आहे. अशा पद्धतीने हे जे क्वॉरल असतं ते सुरूच असतं, चालूच असतं. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स युज्ड हिअर. द क्राईंग हा वर्ड कोणत्या सेन्सने, कोणत्या अर्थाने यूज झाला आहे, तर शाउटिंग लाऊडली इन अँगर, म्हणजे रडत नाही आहे, नॉट वीपिंग, पण एक प्रकारे क्राय करते, जोराने रागामध्ये ओरडते. हॉलिडे म्हणजे होली फेस्टिवल डे, ईस्टर डे आपण ज्याला म्हणतो. नॉक्ड हर ऑफ हर फीट, नियरली पुश्ड हर डाऊन, एक जेणेकरून तिला एक प्रकारे पुश केलं आहे, ढकललं आहे. त्यानंतर पहा, लिसन अँड आन्सर. डीड द पीपल स्टॉप फायटिंग. मलाशा आणि अकुल्का यांच्यामुळे जो वाद झाला होता किंवा जे भांडण झालं होतं ते थांबलं का, तर आन्सर आहे नो, दे डिड नॉट स्टॉप फायटिंग अंटिल अकुल्का अँड मलाशा डिस्ट्रॅक्टेड एव्हरीवन. जोपर्यंत अकुल्का आणि मलाशाने त्या लोकांना डिस्ट्रॅक्ट केलं नाही, नंतर ह्या स्टोरीमध्ये काय झालं होतं, तर त्या दोघी छानपणे एकमेकांशी बोलायलाही लागल्या, सोबत खेळायलाही लागल्या होत्या. तेव्हा त्यांच्या या वागण्याने जेव्हा लोक म्हणजे तिचे जे पॅरेंट्स होते दोघींचे ते डिस्ट्रॅक्ट झाले आणि तोपर्यंत हे भांडण चालूच होतं. व्हॉट डीड अकुल्का डू. अकुल्काने काय केलं, तर आन्सर अकुल्का वाईप्ड हर ड्रेस, वेंट बॅक टू द पडल अँड स्क्रॅच द ग्राउंड विथ अ पेबल टू लेट द वॉटर फ्लो इन टू द स्ट्रीट. पहा, तिने काय केलं, किती छान अशी हुशारी केली. तिचा जो ड्रेस होता त्याच्यावर जे शिंतोडे उरले होते घाणेरड्या पाण्याचे, तर तिने ते वाईप केले, पुसले. वेंट बॅक टू द पडल, जे डबकं होतं, पडल म्हणजे पाण्याचं डबकं, जिथं साचलेलं पाणी होतं, तर त्या पडलजवळ ती परत गेली. अँड स्क्रॅच द ग्राउंड, आणि ग्राउंडला स्क्रॅच केलं, म्हणजे त्या पडलमधलं त्या डबक्यातलं पाणी वाहून जाईल अशी सोय तिने तिथे केली. म्हणून ते ग्राउंड स्क्रॅच केलं विथ द पेबल, दगडाने, टू लेट द वॉटर फ्लो इन टू द स्ट्रीट, आणि ते पाणी रस्त्यावर जाऊन नंतर कोरडं होईल ह्या विचाराने तिने ते पडलमधलं पाणी काढलं. ओके, तर खूप छान असं काम अकुल्काने इथं आपल्याला केलेलं दिसतंय. व्हॉट डीड मलाशा डू. मलाशाने काय केलं, तर मलाशा केम टू हेल्प अकुल्का. आता अकुल्काने हे एकटीने नाही केलं, तर मलाशासुद्धा तिला मदतीला आली. शी पिक अप अ चिप अँड वायडन द लिटिल स्ट्रीम. तिने सुद्धा एक चिप घेऊन ते जे काही पाणी होतं डबक्यातलं ते वाहून जायला हेल्प केली. कोणाला हेल्प केली, तर मलाशाला, अकुल्काला मलाशाने हेल्प केली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. आणि जी ओल्ड वुमन होती ती काय सांगण्याचा प्रयत्न करत होती, काय करण्याचा प्रयत्न करत होती. आन्सर आहे द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू स्टॉप द क्वारल अँड मेक द पीपल रिमेंबर दॅट इट वॉज अ होली डे मींट फॉर पीस अँड जॉय. तर त्या वादविवादामध्ये, त्या भांडणामध्ये जी काही एक ओल्ड वुमन होती ती काय सांगण्याचा प्रयत्न करत होती, की हे जे काही क्वारल आहे ते हे क्वारल थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्याचबरोबर लोकांना आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होती की आज काय आहे, तर होली डे आहे. होली म्हणजे पवित्र असा दिवस आहे जो आपल्या लाईफमध्ये काय, तर पीस आणि जॉय आणतो, शांतता आणि आनंद आणतो. तर अशा दिवशी तुम्ही काय करू नका, तर भांडू नका असं समजवण्याचा ती प्रयत्न करत होती. डीड द गर्ल्स फॉरगेट देअर क्वॉरल. तर मुलींचं जे भांडण होतं ते विसरल्या होत्या का त्या, तर हो, येस, द गर्ल्स फॉरगॉट देअर क्वॉरल अँड स्टार्टेड प्लेइंग टुगेदर अगेन. एकमेकांसोबत अजून परत खेळायलाही त्यांनी सुरुवात केली होती. हाऊ कॅन वी से दॅट. तर आपण हे कसं सांगू शकतो. आन्सर आहे वी कॅन से दॅट बिकॉज दे हॅपीली वर्क टुगेदर टू मेक द वॉटर फ्लो अँड लाफ वाईल चेझिंग द फ्लोटिंग चिप. तर जी चिप होती लाकडाची वगैरे,
तर ती फ्लोट करत होती त्या पाण्यावर. जेव्हा त्यांनी ते पाणी त्या डबक्यातलं काढायला सुरुवात केली, रोडवर सोडायला सुरुवात केली, तेव्हा त्या अजून हसतही होत्या. अशा पद्धतीने त्यांनी दोघांच्या मदतीने ते डबक्यातलं पाणी रोडवर वाहून जायला एकमेकींना हेल्प केली. व्हाय डीड द मेन फील अशेम? मेन अशेम म्हणजे स्वतः लाजिरवाणे का फील करत होते? तर आन्सर आहे द मेन फेल्ट अशेम्ड बिकॉज दे रिअलाइज्ड दॅट द लिटल गर्ल्स हॅड फॉरगॉटन देअर क्वारल अँड बिकम फ्रेंड्स अगेन व्हाईल द ग्रोन अप्स वेअर स्टील फायटिंग. तर त्यांना त्यांच्याच भांडणांच्या वादविवादाची लाज वाटत होती, कारण त्यांना हे समजलं की ह्या ज्या छोट्या मुली होत्या ज्यांच्यामुळे हे भांडणाला सुरुवात झाली होती, त्या हे भांडण विसरूनही गेल्या. त्याचबरोबर त्या परत दोघांच्या एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या. आणि हे जे मोठे होते त्यांच्यापेक्षा तर ते अजूनही काय करत होते, तर एकमेकांशी भांडतच होते. तर अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत होती मोठ्यांना. तर म्हणूनच ह्या लेसनचंच नाव त्यांनी काय दिलं आहे, तर द लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. तर पूर्ण स्टोरी आपण जेव्हा रीड केली, समजून घेतली, तर आपल्याला ती स्टोरीवरूनच कळेल की हे नाव करेक्ट असं त्या लेसनचं जे टायटल आहे ते करेक्ट लेखकाने इथं दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी ह्या लेसनचं पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेनेशनची व्हिडिओ अगोदरच अपलोड झालेली आहे. तर तुम्हाला ती व्हिडिओ जर पाहायची असेल तर मी ह्या आपले जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंकसुद्धा देऊन देते. तर तिथेही त्या व्हिडिओला जाऊन तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण लेसन अगदी सोप्या भाषेत कळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आपले वर्कशॉप दिलेत, इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन्स आणि आन्सर्सचे, त्याचेसुद्धा परिपूर्ण आन्सर्स मी दिलेले आहेत. तर त्याचीसुद्धा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहे. तर ह्या दोघं व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या अगोदरच्याच अपलोड झालेल्या व्हिडिओ नक्की पहा, त्या देखील तुम्हाला आवडतील. त्याच्यातले क्वेश्चन आन्सर्स मी समजावून सांगितलेत. प्रत्येक क्वेश्चनचा अर्थ आणि आन्सरचासुद्धा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे त्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक करून फ्रेंड्ससोबत ह्या व्हिडिओची लिंकसुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. ओके, चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.